सावंतवाडीमध्ये युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे। सावंतवाडीमधील जनता नेहमीच आमच्या पाठीशी आहे। दीपक केसरकर यांनी आता युतीच्या संदर्भात महत्त्वाचं विधान केलेलं आहे। विजय हे आमचाच होणार आहे, कारण आय एम ओनली कॉमन पर्सन, आणि कॉमन पर्सन ज्यावेळी एखाद्या लढाईत उतरतो त्यावेळी त्याच्या पाठीमागे सपोर्ट करायला सगळे कॉमन पर्सनच असतात। आणि ह्याच एका उद्देशाने मी इथे लढाईत उतरलेले आहे आणि पूर्ण शिवसेना माझ्या बाजूने आहे आणि आम्ही ही लढाई पूर्णपणे जिंकू, कारण आमचे माननीय आमदार दीपकभाई केसरकर यांनी हा जो विकास केलेला आहे सावंतवाडी शहराचा प्रामुख्याने, त्याच्या बळावर आमचा विजय हा निश्चित आहे। सावंतवाडी ताब्यात घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही। ही एक प्रेमाची लढाई असते आणि नेहमीच सावंतवाडीकर जनता ही आमच्या सोबत राहिलेले आहेत, त्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर राहिले आहेत। त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आणि हा विजय आम्ही खऱ्या अर्थाने जनतेला समर्पित करू आणि त्यांना चांगला कारभार देऊ। नाही, आजचा शुभ मुहूर्त आहे म्हणून आज भरतोय, नाहीतर आम्ही उद्या भरले असते। शेवटी असं आहे की आम्हाला सगळे अर्ज भरून ठेवायलाच लागतील। युतीची जरी बोलणी चालू होती तरी अजून ही बोलणी योग्य त्या दिशेने चालू नाहीत की अजून ती प्रत्यक्ष सुरू झालेली नाही आहेत। त्याच्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत आणि युती नाही झाली तर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।